नक्कीच एक आमच्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेलच. पुढचा सामना अतिशय मोठा असणार आहे. सेमीफायनल एकचा सामना असणार आहे आणि तो सामना दोन संघांमध्ये होणार आहे. संदेश स्पोर्ट्स चेरवली विपक्ष विलास स्पोर्ट्स खिंडवली. आणि पहिला सेमीफायनलचा सामना नक्कीच फडे सर ह्या सामन्याविषयी आपल्याला काय वाटतं? मॅचला सुरुवात करायची आहे. मॅच अंपायर सिग्नल इज ऑन. राम दादा पाटोळे, राम मामा पाटोळे यांच्याकडनं ग्रीन सिग्नल आलाय आणि अप्पा फडे मेजर या ठिकाणी ऑफिशियल स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अण्णा पहिला चेंडू फुलटो चेंडू बाळा दिनकर पहिला चेंडू फसला गेलाय. अंकित क्या बात है, फॅब डिप्लेसिस स्टाईल या झेल पकडला जात आहे. पहिल्या चेंडूवर अण्णाच्या या ठिकाणी मिळालाय. जसा साऊथ का सुपरस्टार रजनी बाबू तसा मला वाटतंय या ठिकाणी डीएसएस शेनवे संघाचा सुपरस्टार अण्णा म्हणजे श्याम पडवल पहिल्या चेंडूवर फुलटो चेंडूवर फसवला गेलाय. अंकित अफलातून विसल पोडू साथ मिळाली आणि पहिल्या चेंडूवर बाळा दिनकरची खेळी संपुष्टात. सर अस्नोली टायगर्स संघ मागचे दोन्ही सामने आपण पाहिले. सुरुवात थोडी अडखळत होते मात्र नक्कीच तो पेस तो वेग घेतला जाईल. यावेळी मात्र आवेश येईल मला वाटतं मैदानामध्ये, कारण बाळाच्या या स्ट्रोक नाहीतर हा चेंडू आपण सीमा पार पाहू शकलो असतो डगआउटच्या मागे. मात्र कुठेतरी ताकद कमी पडली. विजय झाला तो नक्कीच. पहिला चेंडू शाहीन गेली नाहीये. गोलंदाजाने ज्या पद्धतीने पहिला चेंडू हाताळलाय आणि हे कॅप्टनचे बॉल आहे. पहिल्यांदाच पहिल्या चेंडूवर बाउंड्रीच्या बाहेर ती देखील 90 मीटरची बाउंड्री पार करणं इतकं सोपं नाहीये. सेन्सिबल क्रिकेट कार्पेट शॉट चेंडू लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. हॅलो 4 रन्स 4 धावा मिळाल्या आणि या 4 धावांनी धावफलक सुरू झालं. जिथे 1 धाव हवी होती तिथे मिळाल्या 4 आणि धावफलक पुढे सरकलं. 4 धावा 1 बाद 4 टायगर स्पोर्ट्स अस्नोली. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडं फंबल झाले होते या ठिकाणी. जर विचार केला तर स्लिप देखील झाले. ग्रिप मिळाला नाही आणि थोडंसं जर ग्रिप मिळालं नाही तर 4 धावा मिळतील. चेंडू सुरेख लाईन आणि लेंथ वर होता सर. वाटलं होतं आवेशला की चेंडू बाहेरून जातोय मात्र चेंडू अगदी वाईड लाईनच्या आतून जातोय आणि पंचांचा निर्णय तो आमचे रामभाऊ पाटोळे आहेत आणि एक सुरेख चेंडूची सांगता झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 5. येस इट इज 4 धावा. हो यावेळेस ऑन साइडला फुलटा चेंडू होता. फक्त फ्लिक केलाय. टायमिंग बेमिसल आहे. अलॉंग द कार्पेट जमीनला नक्कीच आमच्या व्यासपीठावर अशा व्यक्तिमत्वाचं आगमन झालंय. आमच्या सर्व तरुणाईच्या गळ्यातलं ताईत म्हणजे आमचे स्वप्नीलजी भेरे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत शेरवली कानवे. नक्कीच त्यांचा शुभ आशीर्वाद या CPL ला आहेतच. पुन्हा एकदा धन्यवाद आणि सहर्ष स्वागत. ओ लॉंग द कार्पेट क्या बात आहे. आज मात्र क्लासिक बॅटिंग पाहायला मिळते अवेश कडनं. अस्तिफ आणि अवेश खूप चांगले क्रिकेटर आहेत. या ठिकाणी रनआउटची संधी आली होती परंतु नॉन स्ट्राईक एंडला जो प्रशांत धावतोय तो अतिशय वेगाने या ठिकाणी कंप्लीट करतोय. 2 धावा मिळतील. या दुहेरी धावीने धावसंख्येला आकार 10 धावा. अव्वल कव्हर 1-0. 1 रन शॉट होते इथे सिग्नल. एकच धाव मिळेल इथे. मात्र आवेशने कुठेतरी चूक केली असं मला वाटतं आणि एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलकावर धावा होत आहेत 9. 1 बाद 9. नक्कीच सर एक मोठी नाही पण एक सावध सुरुवात म्हणता येईल असतो संघाची. एक शॉर्ट धाव किती मागणी ठरू शकेल कारण 2 धावा इतक्या वेगाने कंप्लीट केल्या होत्या परंतु 1 धाव शॉर्ट मिळाली. फुलटो चेंडू होता. बॅटची एज लागले. गल्लीमध्ये थोडा क्षेत्ररक्षक फंबल झाले. हा ना अगदी चेंडू हातामध्ये जरी अगदी इझी दिला असता तरी देखील विकेट मिळाली असती परंतु मला वाटतं अमोल थोडंसं कन्फ्यूज झाले. अमोलच्या अगदी बघितलं तर गुडघ्यावर चेंडू आदळला. परिणामी कलेक्ट करण्यामध्ये अपयशी ठरले आणि धाव मिळालेली. सर नक्कीच एक सीन आहे सर. इथे जेव्हा चेंडू हातात होता
फलंदाज दोन्ही कन्फ्यूज झाले आणि हीच अवस्था होते जेव्हा ट्रेन येते ना, कुत्रा तो पटरीवर उभा असतो, भोंगा वाजला की कुत्रा कुठेच जात नाही, इतकी त्याची स्पीड असतो, इतका चपळ असतोय. मात्र एकदा का भोंग्याचा आवाज आला का कुत्रा स्थिरावतोय आणि इथे मात्र ती धोक्याची घंटा वाजली होती असणे संघासाठी. पण एक नशीब, चेंडू पुन्हा एकदा फेकी अचूक नसल्या कारणाने एक धाव मिळाली आणि जीवनदान देखील मिळालं प्रशांतला. प्रशांत खूप मोठा खेळाडू आहे. प्रशांतने ज्या पद्धतीने टायगर स्पोर्ट्स सुनील संघाला सावरलाय त्या पद्धतीने अवेश आणि प्रशांत ही जोडी प्रामुख्याने या ठिकाणी खूप महत्वपूर्ण आहे. सर, नाना या ठिकाणी बॉलिंग मार्कर आहेत. कोलॅबरेशन फार महत्वाचं आहे आणि ते कोलॅबरेशन सातत्याने समालोचन क्षेत्रामध्ये किंवा या समालोचन पॅनलमध्ये देखील पाहायला मिळते. हेमंतजी सोनावले सर चांगली साथ देत आहेत या ठिकाणी. हो, पहिला चेंडू गुड लेंथवरनं स्कीट होतोय, मातीच्या खेळपट्टीवर देखील स्कीट होताना आपण सातत्याने पाहतोय. नाना एक चांगले बॉलर आहेत. नानाकडे यॉर्कर जरी नसेल परंतु गुड लेंथवरनं जो बाउन्स मिळत असतो तो स्पेशली नाना या गोलंदाजाला फार महत्वपूर्ण असतो. कारण एकंदरीत बघितलं तर 10 ते 12 वर्ष मी नानाला पाहतोय, ते गुड लेंथवरनं एक्स्ट्रा बाउन्स त्यांना मिळत असतो. नेहमी ते शॉर्ट पिच चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळतात. पहिला चेंडू देखील गुड लेंथवरनं त्याने एक चांगला हाताळलाय. नक्कीच सर, पुढचा चेंडू हवेसाठी. यावेळी मात्र टॅप केला चेंडूला, चेंडू जाईल गली आणि पॉइंटच्या थर्ड मॅन झोन मध्ये आणि धाव नक्कीच धावसंख्या मात्र सर वेगाने पुढे गेली. 14 धावा धावफलकावर अंकित होत आहेत या टायगर स्पोर्ट्स संघाच्या. नक्कीच एक सावध आणि आक्रमक अशा दोन्ही गोष्टींचा एक पवित्रा इथे पाहायला मिळतो सर. कारण अवेश एक सुरेख फॉर्म मध्ये आहे या मागच्या सामन्यापासून. असतो संघासाठी सुरेख कामगिरी. पुढचा चेंडू नाना तो अवेश. फुलटॉस चेंडू होता. ह्यावेळेस पॅडल स्वीप करायला गेले होते, अपील देखील झाली होती, लेग बिफोरची अपील झाली होती, परंतु बघितलं तर स्टंप अगदी सोडले होते. परिणामी पंच निश्चित करतायत लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. निश्चितप्रमाणे जर बघितलं तर पॅडल स्वीप कृष्ण सातपुते अशा पद्धतीने खेळतात, परंतु अवेशला या ठिकाणी यश आलेलं नाही. अवेश 14 धावांवर खेळतोय आणि धावसंख्या धावफलकर पोहोचले 15 धावा. 15 पैकी एक लेग बाईची आहे आणि उर्वरित सगळ्यात 14च्या 14 धावा की ज्यामध्ये 3 चौकार हे अवेशचे पाहायला मिळालेत. चांगली बॅटिंग, 15 धावा धावफलकावर दुसरं षटक नाना यांचं आतापर्यंत पाहायला मिळतंय. नाना यांनी आतापर्यंत या ठिकाणी बघितलं तर 5 धावा खर्च केल्यात. सर नक्कीच हे पॉवर प्लेचं षटक आहे, दुसरं षटक आहे, रेस्ट्रिक्शन आहे. मात्र हे फुलटॉसचा फायदा उठवायला पाहिजे होता. कुठेतरी नाराज असेल सर अवेश, कारण मला तो कनेक्ट करता नाही झाला असता तर नक्कीच 4 पेक्षा अधिकही धावा मिळू शकल्या असत्या. यावेळी मात्र प्रशांत, हो हो, दिस काइंड ऑफ कनेक्शन मस्ट रिक्वायर्ड इन दिस गेम. वन बाउंस हो का मोठा फलंदाज आहे. आज कधी कधी आम्हाला मयूरपेक्षा प्रशांत का महत्वाचा वाटतोय, त्याच्याकडे एक सर कॉम्बिनेशन आहे, अटॅक पण आहे, सेन्सेशन पण आहे प्रशांतकडे. आणि म्हणूनच तर काय ओपनिंगला तो येतोय आज टायगर स्पोर्ट्सकडे. जो फलंदाज 7व्या 8व्या क्रमांकावर यायचा प्रशांतला पाहायचो आम्ही, मात्र त्याने आज ती जागा निर्माण केली सर की मी ओपनिंगला येऊ शकतो. आणि हे टॅलेंट आहे. आपण वीरेंद्र सेहवागला पाहिलं असेल, सुरुवातीला अगदी लोअर ऑर्डरमध्ये यायचं, नंतर स्वतः. पुढचा चेंडू यावेळी मात्र कमबॅक होतोय सर नानाचा. गुड बॉलिंग. जर नाना जर एकंदरीत बघितला तर गुड लेंथवरचे चेंडू खूप चांगले हाताळतोय, परंतु ज्यावेळेस यॉर्कर चेंडू टाकायला जातो त्यावेळेस फुलटॉस होतात आणि तो प्रशांत चांगल्या प्रकारे डिलिव्हर करतोय. ऑन साईडला प्रशांत खूप चांगला खेळतोय, चाबूक शॉट त्याच्या मध्ये पाहायला मिळतात. ओ क्या बात आहे, स्वंग केलाय आणि चेंडू मिड विकेट कावकोन झोनच्या डोक्यावरनं. चलो बाप्पा, मंदिरावर जाऊन कोसळणारा थँक्यू डीजे मास्टर.
डीजे मास्टरची धून जशी वाजते त्याच पद्धतीने प्रशांतची बॅट तळपते. प्रशांतला मी नेहमी नाव दिलंय हॅमर बॅट्समन, की ज्याच्या बॅटमध्ये मला वाटतं हॅमर आहे, की जो हॅमर सुरुवातीला जर बघितलं आपण एकंदरीत अश्मयुगीन काळामध्ये एक अस्त्र होतं ज्याचं नाव होतं हॅमर, की जे दगडाने बनवलं होतं. परंतु आज जर बनवलं तर ही बॅट देखील मला वाटतं दगडाची नसेल, परंतु त्या शैलीने फिरवतोय. खतरनाक बॅटिंग या ठिकाणी प्रशांत दिनकरच्या बॅटमधून पाहायला मिळते. सर इथे 2 षटकं संपलेली आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेसची आणि धावसंख्या 25 आणि अंकित येतोय सर. आणि धावा अंकित आहेत 25. किती धावा आणखी अंकित केल्या जातील हे अंकितवर डिपेंड आहे. अस्नोली संघाचा विचार केला तर मागील मॅच मध्ये मला वाटतं 5 विकेटी जाऊन देखील अवेश अवतरला होता. आणि जर विचार केला तर 25 वरून जर ते थेट 70 पर्यंत पोहोचू शकतात, तर निश्चितप्रमाणे इतकी प्राथमिक स्वरूपाची जोडी जर जबरदस्त असेल, किती धावा होतील. हो यावेळी मात्र खोदून काढलं, चेंडूला हेलिकॉप्टर उडवल्यासारखं. चेंडू काऊ कॉर्नर झोन मध्ये वाईडिश आणि 1-2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 27 धावा. जर विचार केला ना तर हे 2 फलंदाज वेगवेगळे आहेत. अवेश बघितला टच प्लेअर आहे की 1-2 आणि प्रशांत सिक्सर किंग, प्रशांत चौकार किंग आहे आणि प्रशांत हॅमर किंग आहे. एक विचार केला तर मग असे 2 खेळाडू असले ना तर मग गोलंदाजाला प्रश्न असतो. आता अंकितची सत्व परीक्षा आहे की कशा प्रकारे बॉलिंग करावी लागेल. अण्णांनी चांगली बॉलिंग केली, आता या ठिकाणी अंकितला करावी लागेल. Oh, this time, what a connection in the air. The fielder under it, but it dropped and dropped. What an accident. कॅच सुटला मात्र धाव बाद होतोय प्रशांत. मोठा 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 घात. आणि आता येईल फलंदाजीसाठी मयूर, द टायगर ऑफ अस्नोली. डीजे प्रशांतची विकेट ही फार महत्वाची होती, कारण एकंदरीत प्रशांत हा चांगला खेळत होता, विस्फोटक फलंदाज देखील होता. आणि अशा प्रकारे रनआउटच्या स्वरूपामध्ये अवेशचं कॉलिंग चुकलं. आणि जर एकंदरीत बघितलं आपण तर क्रिकेटमध्ये तुम्हाला कॉर्डिनेशन फार गरजेचं असतं आणि जीवनामध्ये देखील ती पार्टनरशिपसाठी कॉर्डिनेशन फार महत्वाचं असतं. आणि ते कॉर्डिनेशन या ठिकाणी या 2 फलंदाजांमध्ये मिस कॉर्डिनेशन, मिस कम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि परिणाम भोगावा कोणाला लागला तर प्रशांतला या ठिकाणी रनआउटच्या सुरुवात विकेट मिळाले. अंकित गुड बॉलिंग, अण्णा गुड किपिंग आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अंकित बॅटल ऑफ केला, फटका बसलाय. ओ माय गुडनेस, अंकित झेल सोडतोय. इतका सोपा झेल आतापर्यंत अंकितने या सिरीज मध्ये 5 ते 6 झेल पकडले असतील, परंतु इतका सोपा झेल त्याच्याकडनं सुटणं म्हणजे विचार करू शकतो आपण. क्रिकेट इज ऑल अबाउट अन ऍक्सिडेंट. आपण म्हणतो की अनसर्टिनिटी, परंतु क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट असंच म्हणू शकतो. कधी कधी युवराज सिंगच्या हातामधून देखील सोपा झेल सुटला जातो आणि त्या पद्धतीने मला वाटतं अंकितकडनं सुटला जातो, कारण अंकित जबरदस्त आतापर्यंत क्षेत्ररक्षक राहिलेत, परंतु साधा सोपा झेल सुटला गेलाय आणि हा झेल खूप महागडा ठरू शकतो. ओ बिग हिट केला जातोय, हवेमध्ये असेल, झेल घेण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये आणि दुसरा झेल सोडला जातोय. नाना या ठिकाणी चुकी करतोय. काय घडतंय, क्या बात आहे. मी म्हणेल मला वाटतं आजचा दिवस मयूर दिनकरचा असू शकतो, कारण देव त्याला 2 वेळा संधी अगदी बघितलं तर मृत्यूच्या जवळून पुन्हा आलेत वापस, कारण 2 वेळा ते मृत्यूमध्ये सापडले होते. एक तर अंकितच्या हातामध्ये आणि एकदा नानाच्या हातामध्ये, परंतु कदाचित मला वाटतं आजचा दिवस त्याचा असावा. देवाने साथ दिले, दोन्ही वेळा जीवनदान मिळाले. शॉर्टपिच चेंडू होता, अप्परकट खेळायला गेले होते. लाईन 2 अगदी बघितले तर ऑप्शनच्या बाहेर होती. पंच निश्चित करतात वाईट असेल. अवांतर धावमध्ये भर आणि धाव संख्या धावफलकावर पोहोचली 30 धावा. तो एक स्टार्ट मिळाला होता तो यावेळी मात्र मिळाला आणि जीवनदान मिळाले तर कोणाला, मयूर दिनकरला. आणि तो कितपत महागडा ठरेल यावेळी मात्र धडधड वाढली सर शेनवे संघाची. पुढचा चेंडू, हो यावेळी कनेक्शन प्रॉपर आउट ऑफ द पार्क.
डीजे मास्टर आणि आमचे बँजो मास्टर ज्या पद्धतीने धून वाजवत आहेत, अवेश शेखच्या अंगामध्ये एक वेगळी चमक पाहायला मिळते. काय बॅटिंग करतो अवेश शेख, क्या बात आहे. परंतु या ठिकाणी संधी आहे, झेल सुटला जातोय. तिसरा झेल आतापर्यंत सुटला गेलाय. 2 मयूर दिनकरचे आणि 1 अवेश शेखचा झेल सुटला जातोय. DS शिनवे संघाचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा आता मात्र कुठेतरी खालावला जातोय. सातत्याने त्यांचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा या ठिकाणी चांगला पाहायला मिळत नाहीये. जे त्यांच्या चेसिंगच्या दृष्टीने आणि या धावसंख्येच्या दृष्टीने मी म्हणेल त्यांच्यासाठी खतरे की घंटी आहे. नक्कीच सर, कुठेतरी आत्मपरीक्षण करावं लागेल. शेनवे संघाला 3 झेल जे सुटले, ते झेल, एक झेल सुटला मात्र धावबाद मिळाला, मग तो पुढचे 3 झेल सुटले आणि 3 षटकांनंतर धावसंख्या 38. मला वाटतं जवळजवळ चांगली सरासरी सर मागच्या दोन्ही सामन्यांचा विचार केला तर आसनोई संघाची 3 षटकांमध्ये पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी अतिशय वाईट होती. दुसऱ्या सामन्यामध्ये 3 षटकात 25 धावा होत्या, मात्र 4 गडी बाद होते. मग तिथूनही पुन्हा प्रवास झाला. पुढच्या 3 षटकामध्ये तब्बल 71 पर्यंत 70 पर्यंत धावसंख्या घेऊन गेले. मात्र यावेळी 3 षटकांमध्ये चांगली धावसंख्या आहे, 38 धावा. शिणवी संघाला किती संधी दिल्या होत्या, त्या संधी आल्या होत्या आणि परिणामी त्या संधीचं सोनं करता आलं नाही. मयूर दिनकरची विकेट घेता आली असती, अवेश शेखची विकेट घेता आली असती. जर हे 2 फलंदाजांची विकेट घेतली असती तर शेनवा संघ आसनोली संघाला 60 ते 50 धावींपर्यंत रोखू शकला असता. परंतु आता या 2 फलंदाजांना संधी दिली आणि हे 2 फलंदाज तब्बल 38 धावींवर धावसंख्या फलक घेऊन गेलेत. आणि टायगर स्पोर्ट आसनोली संघामध्ये हे टायगर आहेत. टायगर स्पोर्ट नाव का दिलं गेलं, कारण प्रत्येक खेळाडू हा वाघासारखा येतो, त्या ठिकाणी वाघासारखा येऊन अशी दहडतो की संपूर्ण मैदान गाजवत असतो. म्हणून सातत्याने या फलंदाजांना बांधून ठेवणं, साखळ दंडात बांधून ठेवणं फार गरजेचं असतं. ते बांधून ठेवण्यात यश आलं होतं, परंतु यश फलंदाज येणं बाकी आहे. मागच्या सामन्याप्रमाणे आता देखील अवेश सुरेख कामगिरी करतोय. मागच्या सामन्यात 21 आणि आता मात्र तो खेळतोय तब्बल. श्याम आलेत, श्याम अण्णा. हो, लॉफ केलाय, संधी असेल परंतु संधी मला वाटतं नाही आहे दोन्ही क्षेत्राच्याकडे. चेंडू लंब पडण्याच्या बाहेर. एक टप्पा सीमांच्या पलीकडे खेळण्याने येतो चौकार. प्रेक्षक वर्ग आपण बाउंड्रीच्या बाहेर बाहेरच्या बाजून बसताना किती धावा आहेत ते सांगा प्लीज. तिथे चेंडू कुठे पडला या सिरीज? तर नक्की 4 धावा मिळतील या चेंडूवर आणि धावसंख्या देखील पुढे सरकते. 42 धावा, 42 रन्स. यावेळी मात्र मयूर पाहायला मिळेल का सर मोठा फटका? हो हो, स्काय स्क्रॅपिंग. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गडी बाद होतोय. मयूर, हे आहे डेस्परेशन, ही आहे सर डेस्परेसी त्या क्षेत्ररक्षकाची. हा झेलपुरी व्हायला होता आणि हा झेल प्रशांत पडवळचं कौतुक करेल. पहिल्या मॅच मध्ये जखमी झाले होते, हाताला लागलंय पूर्णपणे, डाव्या हाताला पूर्णपणे बघितलं तर जखम झाले, परंतु यावेळी त्या जखमेचा विचार केला नाही आणि तो झेल पकडला. कारण त्याला माहिती आहे की जर फलंदाज सुकावला गेला, जर फलंदाज बचावला गेला, जखम इतकी वाढेल ते आपल्या संघाला घेऊन जाईल. म्हणून त्या जखमेचा विचार न करून घेता या प्रशांत पडवळ खेळाडूने जो झेल टिपलाय, अचूक मोहरा टिपलाय, क्या बात आहे, कौतुक करेल सर. नक्कीच तो एक गेला मात्र दुसरा भाग आला. अर्जुन दिनकर येतोय, ज्याने मागच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी केली होती. यावेळी अवेशला साथ द्यावी लागेल आणि अवेश तर तुम्हाला माहितच आहे सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, 1-1, 2-2 धावा घेईल. मात्र अर्जुनला मात्र हात फ्री करावे लागतील, कारण जितके चेंडू खेळले जातील अर्जुनकडून तितके टायगर स्पोर्ट्ससाठी फायद्याचे होईल. अर्जुन खूप चांगले क्रिकेटर आहे, परंतु अण्णा देखील कमी नाही आहेत. अण्णा ते अण्णा आहेत. या संपूर्ण क्रिकेटमध्ये सर्वाधिक क्रिकेट खेळणारा खेळाडू म्हणजे अण्णा, म्हणजे श्याम पडवळ. खतरनाक क्रिकेटर आहेत. कधी कोणत्या फलंदाजाला गुगलीमध्ये अडकवतील, कधी कोणाची गुगली करतील हे सांगू शकत नाही. कारण आतापर्यंत बघितलं, मयूरला फसवलं. पहिला चेंडू जर लॉफ्टेड टाकला, दुसरा चेंडू देखील स्लोवर वन टाकला आणि फसवला गेला.
ओ क्या बात है, क्विकर वन, रॅपिड वन अपील केली गेली आणि फिंगर गोज अप अप्पा पडेसर डिसिजन ऑन पेंडिंग रिव्ह्यू घेतला गेलाय. या चेंडूवर अर्जुन दिनकर नगर एक मोठा फलंदाज आहे सर, आणि नक्कीच बेनिफिट ऑफ डाऊट जर मिळाला तर नक्कीच ओ यूटी आउट. इसे कहते हैं अन्ना, क्या बात है, क्लासिक बॉलिंग याला म्हणतात अनुभव. कारण अप्पा पडेल सरांनी दिलेला निर्णय, कारण आज राम दादा पाटोळे असतील, राम मामा पाटोळे असतील, तदनंतर नीलू महाजन असतील, आमचे हेमंतजी तावडे असतील आणि अप्पा पडेल सर असतील, एस के असतील, अजित असेल, सूरज फळडे असतील, तदनंतर राजेश फळडे असतील, या सगळ्यांनी जी दिलेली ही सेवा अंपायरिंग मध्ये स्पेशली उल्लेखनीय आहे. कारण आतापर्यंत सूर्य साक्षी आहे, तसं सूर्य साक्षी ब्रह्मांड पूर्णपणे चालेल. कारण धावफलकावर 42. तशी मला वाटतं की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही निर्णय वादग्रस्त ठरला नाहीये. 42 धावा, 3 षटकात 38 होत्या. आता राहिल्या जर बघितलं तर आपण 2 विकेट घेतल्यात, म्हणजे हॅट्रिक ची संधी आली अन्नाला. ऑन साईडला यावेळेस प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाही, पोझिशन मध्ये आले नव्हते, थोडा क्षेत्ररक्षण पंबल झाले. क्षेत्ररक्षणचा दर्जा आज मात्र खालावलेला आहे. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 मिळतील. अन्नाला यावर विचार करावा लागेल, विचार विनिमय करून चालणार नाही, तर एक्झिक्युशन आणावं लागेल. 3 धावा मिळतील आणि नक्कीच 3 धावा जोडल्या जातील धावफलकावर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा. आणि नक्कीच अजून काही चेंडू यायचे बाकी आहेत. या षटकातले 4थं षटक सुरू आहे आणि 45 धावा सर जवळजवळ नक्कीच 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातला आणि आणखी 2 षटक म्हणजे एकूण सर 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टायगर स्पोर्ट्स कुठपर्यंत प्रवास करेल? 45 धावा झाल्यात, अजूनही जर 30 धावा आल्या उर्वरित चेंडूंमध्ये तर एक 75 ते 80 पर्यंत नक्कीच मजल मारण्याचा प्रयत्न असेल सर तो असणारी टायगर्स संघाचा. आणि पुढचा चेंडू मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय. श्याम पडवळ अतिशय अनुभवी सर खेळाडू आहे, यावेळी मात्र तो अनुभव दाखवला. 2 गडी बाद केले सर या षटकामध्ये, त्यात मयूरचा समावेश होता. येस इट इज. पुढचा चेंडू अवेश, हो सेन्सिबल जोरदार अपील होतं, मात्र सांगता येतं की नॉट आउट. या अपील मध्ये जर विचार केला ना तर अण्णाला एवढा कॉन्फिडन्स नव्हता. अण्णाला माहितीये का चेंडू 3 स्टंप मध्ये नाहीये, परंतु विचार जर केला तर मागील जी अपील झाली होती त्यावेळेस निश्चितप्रमाणे अण्णाला माहिती होतं डॉट चेंडू आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 45. तब्बल 4 फलंदाज बाद झालेत आणि षटक क्रमांक 4. काय षटक हाताळलंय, 7 धावा खर्च केल्यात परंतु 2 महत्वाचे फलंदाज बाद केलेत. अफलातून बॉलिंग, क्लासिक बॉलिंग. नक्कीच सर श्याम पडवळ आपला अनुभव पणाला लावतो तिथे. यावेळी काय होईल? हो यावेळी काय झालं का डाऊन द लेग आणि पंचांचा निर्णय येईल वाईट बॉल. येस इट इज. आणि एक अतिरिक्त धाव मिळेल असणारी संघाला. धाव जाऊन पोहोचते 46 धावा. फलंदाजाला देखील माहिती असतो. ओ प्लेसमेंट केले छोट्या बॅकलिफ्टने इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न होऊ शकला असता, परंतु अवेशनी थांबवलंय कारण त्याला माहिती आहे माझी विकेट फार महत्वाची आहे. एकदा मिळेल षटकाची समाप्ती आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 47 धावा. चांगली धावसंख्या आहे 4 षटकामध्ये 47, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जर विचार केला आपण तर या ठिकाणी इथे आणखी एक गोष्ट पाहायला मिळेल सर. अवेशला माहिती आहे ही एक धाव घेण्याऐवजी आपण पुढच्या षटकातल्या चेंडूवर चौकार किंवा षटकार नक्कीच मारू शकतो. तो सर सलामत तो पगडी 50 असं जे म्हटलं जातं हे त्याने काहीच हे सूत्र माहिती आहे अवेशला. आणि एक चांगला फलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये मॅच विनिंग पारी सर खेळली गेली आहे, मॅन ऑफ द मॅच राहिलेला. यावेळी देखील तोच मानस असावा की मी थांबेल आणि माझ्या संघाला एका चांगल्या टोटलपर्यंत घेऊन जाईल.
घाई करायची मित्रांनो. आणि सर कुणाल येतोय पुढचं षटक घेऊन. 5वं षटक महत्वाचं षटक असेल कारण 6 षटकांचा सामना आहे सर. कुणाल 47 धावा धावफलक अंकित झाल्यात. 60 ते 65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल कारण त्यांना माहिती आहे की शिनवे संघाच्या समोर जर आपण 60 ते 65 धावा ठेवल्या तर त्यांना आपण चेसिंगमध्ये अडचणी निर्माण करू शकतो कारण बॉलिंग चांगली आहे. परंतु जर DS शिनवा संघाचा विचार केला तर त्यांचा यांना 60 ते 65 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल कारण जर 70 ते 80 पर्यंत धावा गेल्या तर मग चेसिंग करणं फार कठीण आहे. कुणाल की ये गेंद आवेश के लिए. इस बार क्या हुआ, गेंद को बहुत ही बढ़िया फाइन खेला है सर. गेंद जाएगी वहां, खिलाड़ी मौजूद, लेकिन एक ही रन मिलेगा मुझे लगता है. ओहो, एक ही रन मिला. यहाँ कोई जोखिम लेने का काम नहीं है टाइगर स्पोर्ट्स को. और इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रन 4 विकेट की नुकसान पर टाइगर स्पोर्ट्स असनोली यहाँ तक कि 12 की औसत जारी रखी है और इसी औसत के साथ आगे जाएंगे तो 70 से 72 तक फिर से एक बार टाइगर स्पोर्ट्स असनोली एक बड़ा लक्ष्य रख सकते हैं इस DS शिनवे टीम के सामने. सकाळपासून आपण बघितलंय ज्यांची 70 धावा झाल्यात चेस झालेली नाहीये. म्हणजे 70 धावा 6 षटकात आतापर्यंत चेस झालेल्या नाहीयेत. तोच जर आपण आतापर्यंत जर दिनक्रम बघितला किंवा जर धावांचा क्रम बघितला तर 60च्या वरती धावा चेस करता येत नाहीयेत पहिल्यापासून आपण जर बघितलं. कारण 8 षटकांमध्ये तुम्ही 100 धावा देखील चेस करू शकता. परंतु फायनलच्या सेशनमध्ये जर बघितलं तर प्रेशर वाढलाय. गोलंदाजाचा प्रेशर वाढलाय, फलंदाजाचा प्रेशर देखील वाढलाय. ज्या वेळेस धावा धावफलक लगावतात त्यानंतर गोलंदाजाला त्या ठिकाणी एक जोश निर्माण होतो आणि फलंदाजावरती कंट्रोल करतात. सर बहुत ही बढ़िया मैच है, बड़ा मैच है. इस मैच में प्रदर्शन करना. इस बार क्या होगा, बहुत ही बड़ा कैच लपक लिया वहां. कौन जाएगा वापस. तो मुझे लगता है इरफान ने सर बहुत ही बढ़िया स्ट्रोक लगाया था लेकिन वह खिलाड़ी मौजूद था. बहुत ही अच्छा कैच लपक लिया और एक और विकेट का पतन होता हुआ यहाँ टाइगर स्पोर्ट्स असनोली के लिए. लेकिन अब आएंगे वैभव और अब आवेश पर सर सब कुछ निर्भर रहेगा क्योंकि बची हुई गेंद अच्छी तरह से खेलना पड़ेगा. आवेश को चार्ज लेना पड़ेगा इस मैच में. अगली गेंद और इस बार क्लीन बोल्ड. क्या हुआ यहाँ, वापसी करता हुआ DS अब मधुकर आएंगे इस गेंद का सामना करने के लिए. और आज के दिन का जो सेमीफाइनल एक खेला जाएगा जो कि संदेश स्पोर्ट्स के चिरौली बनाम विलास स्पोर्ट्स किनौली. तो दोनों टीमों के जो खिलाड़ी है वो आने लगे यहाँ हमारी मंच के और वो बहुत ही बड़ा मैच होने वाला है सर. 48 रनों पर अब तो 6 विकेट का पतन होता हुआ. थोड़ा जल्दी कीजिए दोनों टीम. और अब तो हैट्रिक की चांस है कुणाल को इस ओवर में. क्या लेंगे, अब तो मधुकर स्ट्राइक लेंगे इस गेंद का सामना करने के लिए. 5वीं ओवर की अगली गेंद कुणाल टू मधुकर. ओ इस बार गेंद को खेला है, एक ही रन मिलेगा लगता है. ओहो, डायरेक्ट हिट और एक और विकेट का पतन. वैभव बैक टू पवेलियन. अब खुद कप्तान भगवान बांगर आए हैं तो कहीं ना कहीं बची हुई गेंदों में रन बॉल भी आते हैं तो 50 के ऊपर का स्कोर सर अच्छा स्कोर आएगा क्योंकि ये बहुत ही प्रेशर वाला गेम है. जो जीतेगा वही जाएगा सेमीफाइनल 2 में. तो ये बहुत ही बड़ा मैच और महत्वपूर्ण मैच है. और ये रन आउट होता हुआ वैभव और जा रहे हैं डगआउट की ओर. लेकिन यहाँ भगवान बांगर स्ट्राइक लेंगे इस गेंद के लिए. अगली गेंद कुणाल की भगवान के लिए. बहुत ही बढ़िया ओवर. इस बार गेंद छकाती हुई विकेट कीपर को. लेकिन
एक रन मिलेगा और इस 22 के तहत एक रन मिलेगा और एक रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 49 रन 49। विचार जर आपण केला तर अण्णाने जे षटक हाताळलं त्यानंतर एक प्रेरणा मिळाली, ती कुणालला मिळाली आणि कुणालने एक्झिक्युशन करून दाखवलंय. कुणालने अचूकता दाखवली, भेदकता दाखवली, ॲक्युरेसी दाखवली, फलंदाजांना बांधून ठेवलं. अवेचा क्लीन बॉल असेल, क्लासिक डिलिव्हरी मी म्हणेल, अनप्लेएबल डिलिव्हरी, आउटस्टँडिंग बॉलिंग. एक अगदी बघितलं तर 17 ते 18 वर्षाचं पण वय नसेल कुणालचं, अगदी 18 इयरच्या अगदी अलीकडे असेल, परंतु बॉलिंगमध्ये असं वाटतंय खूप वर्ष क्रिकेट खेळलाय. जबरदस्त क्रिकेट कुणालकडनं. ओ परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे. फलंदाजाला या ठिकाणी संधीच देत नाहीये. एक धाव जरी गेली तरी देखील शेनवा संघाला या ठिकाणी काहीही मी म्हणेल नुकसान होणार नाहीये, कारण या ठिकाणी धावा या टायगर स्पोर्ट्स रोहित संघाला येणं गरजेचं आहे. ज्या धावा चौकर षटकारामध्ये येत होत्या त्या धावा आता मात्र सिंगलनी येत आहेत. काय बॉलिंग केली जाते, जबरदस्त बॉलिंग. सर अब तो 50 रन लगे स्कोर कार्ड पर. तो आपने देखा पिछली मैच में 5वें या चौथे ओवर में 40 हुए थे, 5वें ओवर में 61 हुए थे, लेकिन ये 5वां ओवर बहुत ही बढ़िया रहा शेनवे टीम के लिए. लेकिन आखिरी ओवर है, छठा ओवर, तो इस पर यकीनन हरेश आएंगे छठी ओवर लेके, लेकिन यकीनन कुछ ना कुछ होगा यहाँ. यदि विकेट भी जाए लेकिन रन भी आएंगे. भगवान और मधुकर, ये बहुत ही पुरानी जोड़ी है टाइगर स्पोर्ट्स की, तो कुछ ना कुछ होगा इस ओवर में. ज्यादा से ज्यादा 70 तक जाने का तो प्रयास रहेगा और 20 रनों की दरकार है यदि 70 रन तक पहुंचना है टाइगर स्पोर्ट्स को. तो अब हरेश आए सर आखिरी ओवर लेके, छठी ओवर. या षटकात किती धावा येतील यावर भवितव्य ठरेल, कारण मला वाटतं ना 10 ते 15 धावा, 10 धावांच्या वरती जर आलं इट्स नॉट बॅड ॲट ऑल. 10 येणंच गरजेचं आहे तर एक मॅच चांगली होईल. कारण जर प्रत्येक षटकामध्ये जरी तुमच्याकडे 10 धावा जरी असतील बॉलरकडे, तरी क्षमता आहे तुमच्याकडे चांगली बॉलिंग करून तुम्ही DS शेनवा संघाला थांबवू शकता. कारण DS शेनवा संघाकडे देखील तितके ताकदीचे फलंदाज आहे. मॅचला या ठिकाणी निश्चितप्रमाणे अतिशय महत्त्वपूर्ण सामना आणि महत्त्वपूर्ण सामन्यातला महत्त्वपूर्ण ओव्हर पाहायला मिळेल. पहिला चेंडू अगदी जर बघितला तर डाऊन द लेग साइड, म्हणजे डेफिनेटली इट शुड बी वाईड आणि 22ची देखील एक या ठिकाणी धाव मिळते. अशा पद्धतीने 2 धावा अवांतर धावेमध्ये भर, अवांतर धावा या रडवतात, संघर्ष करण्यात भाग पडतात. म्हणून गोलंदाजाला जितकी लाईन चांगली ठेवता येईल त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यस हरेश, फिर से एक बार भगवान के लिए, और इस बार फिर से एक बार गेंद जाती हुई डाउन द लेग और एक वाइट और एक अतिरिक्त रन जोड़ा जाएगा स्कोर कार्ड में और स्कोर जाकर पहुंचा 53 रन 53 रन. तो अब तो कुछ ना कुछ करना पड़ेगा, गेंदबाज को सोचना पड़ेगा. ये अतिरिक्त रन भी महंगे पड़ सकते हैं. जहाँ तक कि कैच छूटे थे अब तो अतिरिक्त रन आने शुरू हो गए हैं, तो एक प्रेशर बिल्डअप हो रहा है यहाँ पे गेंदबाज पर. तुषार वरकुटे नाहीये आज. तुषार वरकुटे नसल्यामुळे गोलंदाजीमध्ये DS शेनवा संघाला अडचणी येत आहेत. सातत्याने 3 चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर म्हणजे डाऊन द लेग साइड टाकले गेलेत आणि 3 चेंडूवर तब्बल आतापर्यंत या ठिकाणी आल्यात 5 धावा त्या देखील एक्स्ट्रा स्वरूपात आल्या गेल्यात. 55 धावा, या धावा फार महत्वाच्या आहेत. तुषार वरकुटे नसल्यामुळे आज मात्र ही जबाबदारी कोणावाले हरेशवर, आणि हरेश थोडंसं मी म्हणेल हरेशवर जबाबदारी वाढली. हरेश सातत्याने बघितलं तर लाईन अजूनपर्यंत त्यांना मिळाली नाही. नवीन खेळाडू आहेत, त्यांचा हुरूप वाढवण्याचा, त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतोय श्याम, परंतु प्रॉपर गोलंदाज असणं फार गरजेचं असतं या प्रेशरच्या मॅच मध्ये. सर 55 रनों तक अब तक पहुंचे, अभी तक एक भी गेंद हुई नहीं इस छठी ओवर की. अगली गेंद हरेश की मधुकर के लिए, और इस बार बहुत ही फाइन खेला है. गेंद जाएगी फाइन लेग रीजन में, वह खिलाड़ी पीछा करता हुआ लेकिन जीता थैंक यू. और इस 4 रन के साथ स्कोर बड़ी तेजी के साथ आगे जाता हुआ 59 रन, और अब तो दिख रहे वो 70 रन. सर ये गेंद को बहुत बढ़िया खेला, बहुत ही ऐसा कहा जाता है सर, बहुत दिनों के बाद मुझे लगता है मधुकर बल्लेबाजी कर रहे हैं, फिर भी बहुत ही बढ़िया कनेक्शन. अगली गेंद, ओ इस बार गेंद छूटी, रन भी मिलता हुआ, क्या आएगा नतीजा, 1 रन मिलेगा. बहुत ही तेजी के साथ 1 रन पूरा किया. अब स्कोर जाकर पहुंचे 60 रन 60 रन ऑन स्कोर कार्ड. टाइगर स्पोर्ट्स असनोली अब तो इक्का दुक्का करके
65 या 70 तक जाना होगा। यदि ये 70 रन आते लक्ष्य रखते हैं तो एक बढ़िया टारगेट रहेगा डीएस शेनवे के बनाम। और लेकिन हमारे दर्शकों के लिए अगला मैच संदेश स्पोर्ट्स छेरवली वर्सेस विलास स्पोर्ट्स खिन्नौली फर्स्ट सेमीफाइनल। इसी बीच गेंद को स्टीयर किया स्क्वायर ऑफ द विकेट, लेकिन एक ही रन मिलेगा। दूसरे रन के लिए दौड़ पड़े थे लेकिन कम पड़ा, तेजी कम रही और भगवान बांगर कप्तान को वापस जाना होगा डगआउट की ओर। और अब आएंगे आतिश अगली कई गेंदों का सामना करने के लिए। तो एक सम्मानजनक स्कोर रखना होगा। अब तक की स्कोर जाकर पहुंचा है 61 रन। और अब आतिश और मधुकर इस पारी को संवारना है, संभालना है। कहीं गेंदें शेष इस पारी की। अगली गेंद इस बार बहुत ही बढ़िया प्रहार, गेंद जाएगी, वन बाउंस, मे बी 4 runs. What a magnificent shot, Atish! You've lost, you rock here, boss. आतिश नक्कीच सुरेख फटका होता सर स्ट्रेट रिजन मध्ये आणि 4 धावा मिळाल्या। या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 65, 65 आणि काही चेंडू शेष आणि अजून 2 चेंडू शेष आहेत मित्रांनो। आतिश आणि मधुकर ह्या 2 चेंडूवर किती धावा येतील हे निर्भर करेल टायगर स्पोर्ट्स या सामन्यात कितपर्यंत आपला वर्चस्व निर्माण करेल। हो इस बार फिर से एक बार गेंद जाएगी काउ कॉर्नर जोन में, वहां खिलाड़ी मौजूद, 2 रन लेने का प्रयास यकीनन होगा। मिलेगा क्या 2 रन? ओहो या 2 रन भी मिले, स्कोर जाकर आगे 67 रन 67। अब तो आखिरी गेंद आनी बाकी है इस इनिंग्स की, तो क्या बड़ा प्रहार होगा, बड़ा स्ट्रोक आएगा 0 1 2 3 4 या 6। लेट्स सी व्हाट हैपन। हरीश टू आतिश। Oh, बढ़िया स्ट्रोक इन देयर, फील्डर अंडर इट, नो इट्स विकेट। डीजे हेलो हेलो क्यों हेलो हेलो थैंक यू हेलो 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 काय प्रॉब्लेम आहे? हेलो हेलो शब्दच जातो फक्त काही हेलो हेलो चेरवली प्रीमियर लीग 20-21 सेमी मॅच आपल्या समोर या ठिकाणी रंगणार आहे। 2 संघांमध्ये विलास स्पोर्ट किरवली संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस मध्ये यायचे आणि तदनंतर संदेश स्पोर्ट चिरवली संघाचे कर्णधार आपणास देखील विनंती असेल आपण देखील टॉस का बॉस मध्ये यायचे। या ठिकाणी टॉस का बॉस टॉस उडवण्यासाठी मी आमंत्रित करेल रमेशजी फळे साहेबांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचे। हा बोला ना। रामकृष्ण अरे बोला। हो यांना पाठवा ना, आहे ना मी इथं चेरोलला आहे। विलास स्पोर्ट्स किनवली संघाचे कर्णधार विलास स्पोर्ट्स किनवली संघाचे कर्णधार आपण
त्वरित टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. सेमीफायनल CPL 2021, द फर्स्ट मॅच, द फर्स्ट टीम, टू टीम्स who representing the semi-final, one who both the team who belongs of Kinavli region, Villa Sport Kinavli captain Arun Bhoir is also with me, and Sunday Sport captain Ajit Forde sir also with me, चालेल मग. आणि रमेशजी फर्डे साहेब ऑल्सो विथ मी. अरे तर घ्या. या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम होतोय. दोन्ही कर्णधार या ठिकाणी आहेत आणि जबरदस्त आपल्या समोर या ठिकाणी पाहायला मिळेल. CPL 2021 हॅलो पहिली सेमीफायनल या ठिकाणी पाहायला मिळेल. बिग बॅश लीग पद्धतीने ही चाललेली स्पर्धा CPL 20 सेमीफायनलची मॅच. कोणते आले? DS स्पोर्ट्स शेनवे आणि टायगर स्पोर्ट्स आसनोली. पहिली सेमीफायनलची मॅच या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. टॉस कोणाच्या बाजूने, कौल कोणाच्या बाजूने आलाय? संदेश स्पोर्ट चेरवली संघाच्या बाजूने देवाचा कौल म्हणजे नाणेफेकीचा कौल आलाय. एकंदरीत हा कौल, देवाचा कौल तुम्ही जिंकलात. निश्चितप्रमाणे काय स्ट्रॅटेजी असेल, काय घेणार? आम्ही प्रथम फलंदाजीचा विचार करू. निश्चितच देवाचा कौल स्वीकारलाय आणि फलंदाजी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलाय. चॅलेंजिंग, मी म्हणेल मॉडर्न क्रिकेटमध्ये बॅटिंग करण्याचा. हा जे 10 सुपरस्टार, 11 बॅट्समॅन विचार केला तर 10 सुपरस्टार आहेत. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. विला स्पोर्ट किनवली संघ एक दादा संघ आहे, तुमच्या विभागामधील एक तुल्यबळ संघ आहे आणि तुम्हाला जर बघितलं तर मॅन टू मॅन मार्किंग करणारे खेळाडू आहेत. एकंदरीत किती धावा तुम्ही या निर्धारित 6 षटकांमध्ये उभारणार की ज्या किनवली संघाला अडचणी पैदा करू शकतात किंवा निर्माण करू शकतात? कारण किनवली संघ खूप जबरदस्त कामगिरी करून आतापर्यंत सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. जर आपण पाहिलं तर या CPL मध्ये किनवली संघाने खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे. जसं राहुल असेल, पिंटो असेल, अमजद असेल किंवा मनोज असेल यांनी खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आहे आणि या 6 षटकामध्ये आम्ही नक्कीच 80+ धावा करण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच 80 धावा तर तुम्हाला कराव्याच लागतील, कारण पिंटू शाह फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर जर बघितलं तर राहुल शिंदे चांगल्या फॉर्म मध्ये आणि अरुण भोईरची बॉलिंग काय कमाल असेल. एकंदरीत 11 खेळाडू म्हणजे 11 बॅट्समन. त्यानंतर तुमच्याकडे असलेले अरुण भोईर स्वतः कर्णधार आहेत, स्वतः पहिली बॉलिंग देखील करतायत. काय अप्रोच असेल? समोर इतके दिग्गज खेळाडू आहेत, काय करणार आज? स्ट्रॅटेजी कशी असेल? प्लेइंग 11 मध्ये काही बदल आहे का? प्लेइंग 11 मध्ये बदल आहे. मंगेश चौधरी एक इनफॉर्म गोलंदाज नाही आहे, त्या जागेवर आमचा कल्पेश बेहरे ऑलराऊंडर आलेला आहे. आणि नक्कीच या सामन्यामध्ये समोरचा संघ खूपच तगडा आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे घरचं मैदान असल्याचं त्यांना ॲडव्हान्टेज नेहमीच मिळत आलेला आहे. आम्ही त्यांना कमीत कमी 60 ते 70 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. मेनी कॉंग्रॅच्युलेशन मी सुरुवातीला देईल, कारण तुम्ही दोघेही विनरच आहात. ओव्हर टू कमेंट बॉक्स रमेशजी शिंदे सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, धन्यवाद. आपण बघतोय CPL 2021 सकाळचं सत्र संपुष्टात आलंय. आपण दुपारच्या सत्रामध्ये येतोय आणि निश्चितच या व्यासपीठावर राजेशजी दानके सरांच्या ठिकाणी शुभागमन झालं. व्यवस्थापन समितीच्या वतीनं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. जाऊ आपण मॅचकडे. नवीन आल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेल, सामना चालू आहे. एका बाजूला आपण बघतोय DS स्पोर्ट्स शेनवे, तर एका बाजूला टायगर स्पोर्ट्स आसनोली. प्रथम बॅटिंग केली टायगर स्पोर्ट्स आसनोली संघानं 67 धावा आणि विजयासाठी 68 धावांचं आव्हान ठेवलं आहे शेनवे संघाच्या समोर. मयूर दिनकर डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. यावेळेस क्रिकेटचा क्लास मॅग्निफिसेंट. चेंडू निघून जाईल वाईड स्लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय श्यामच्या बॅटमधनं नंदन करणारा षटकार. आपण बघितलं चेंडू रिलीज केले जात आहेत. चेंडू जर बॅट पर्यंत पोहोचत नसतील तर आपण चेंडू पर्यंत पोहोचणं ही दिशा पाहायला मिळाली श्यामच्या बॅटमधनं. 2 चेंडू बघितले, त्यानंतर मात्र यॉर्कर लाईनचे चेंडू पाहायला मिळाले आणि स्वतःमध्ये बदल केला होता. शॉर्ट पिच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून फक्त दिशा दिली गेली, योग्य डायरेक्शन. चेंडूचा पाठलाग करताना भगवान बागर फिल्डिंग पाहायला मिळाली आणि निश्चितच श्याम पडवळ थोडंसं स्वप्नामध्ये पाहायला मिळाला, कारण वाटलं होतं श्याम पडवळला चेंडू कव्हर सुपर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. परंतु मित्रांनो, क्रिकेटमध्ये वाटणं आणि असणं याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कर्तृत्व तुम्हाला उसणं मिळणार नाही, ते स्वतःचं स्वतः निर्माण करावं लागेल आणि त्या अनुषंगाने यावेळेस बॅटिंग आणि बॉलिंग करावी लागेल. गोलंदाज तयार मयूर दिनकर, मॅन फ्रॉम टायगर स्पोर्ट्स आसनोली. आरामडी विकेटने गोलंदाजी करतोय. ओव्हरपिच बॉल होता, यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. 1 धाव मिळेल आणि या एका धावेने
DS स्पोर्ट्स शेनवे संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावा असतील धावपलकावर 9 धावा. विचार केला तर 6 षटक आणि 68 धावा. समीकरण थोडं कठीण थोडं अवघड पाहायला मिळेल, परंतु बघूया टाकले जाणारे चेंडू गडालाची टिकटिक पाहायला मिळेल की काय घडेल या मॅच मध्ये. ओव्हरपिच बॉल अक्रॉस झालाय, चेंडू निघून गेलाय. यावेळेस येतोय श्यामच्या बॅटमधनं राजेशाही थाटामध्ये असणारा हा येतो षटकार. रन्स मिळतील 6. धावसंख्या भरकन वेगाने पुढे सरकली. तब्बल 15 धावा धावपलकावर. फ्लाइंग स्टार्ट, ब्लॅझिंग स्टार्ट याला म्हणतात. स्वप्न व सुरुवात पाहायला मिळते शेनवे संघाच्या माध्यमातून. श्याम पडबळ गोलंदाज मयूर दिनकरवर तुटून पडलाय, कारण खेळपट्टी ओळखली गेली. खेळपट्टीवरील आपण बघितल्या वाईड लाईन ओळखल्या गेल्या आणि खेळपट्टीवर खडानखडा ओळखला गेला. त्यानंतर मात्र बॅटिंग करण्याचा उत्तम विक्रम बॅट्समन श्याम पडवळच्या माध्यमातून यावेळेस पाहायला मिळतोय. या संघाला गरज होती चांगल्या स्टार्टची आणि ती स्टार्टअप मिळून देताना श्याम पडवळ पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल मयूर दिनकरला. अराउंड द विकेट. ओव्हरपिच बॉल यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय नशिबाचा चौकार. या 4 धावेने धावसंख्या भरकन वेगाने पुढे सरकते. शेनवे संघाची धावसंख्या ती तब्बल धावपलकावर आमचे स्कोर आम्हाला सांगत असताना 19 धावा. समुद्राला भरती आली आणि बघता बघता लाटा आसमंतापर्यंत पोहोचल्या गेल्या शेनवे संघाच्या. आता मात्र पुन्हा एकदा ओटीसाठी प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये टायगर स्पोर्ट्स आसनोली संघाला. विकेट टेकिंग बॉलिंग हा एक मात्र ऑप्शन वापरावा लागेल टायगर स्पोर्ट्स आसनोली संघाला. यापूर्वी टायगरने डरकाळ्या फुडला बॅटिंग करत असताना, परंतु पुन्हा एकदा त्याच डरकाळ्यानं शांत स्वभाव निर्माण करून दिला बॅटिंग करत असताना श्याम पडवळ नावाच्या वादळी खेळीनं. किती रन? 25-19. तब्बल 19 धावा. मंडॅटरी पॉवर प्ले. मी सातत्याने एक चर्चा करतो की ब्रँड ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट जगतातील, आम्ही सातत्याने त्याला टेनिस क्रिकेट जगताचा क्रिकेटमधील देव म्हणतो. द ब्रँड ऑफ आदर्श टेनिस क्रिकेट जगताने अनेक खेळाडूंनी घेतलाय ऑन साईड वर खेळणं. हे मात्र खेळाडून जमलंय. फुलटॉस बॉल होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला, परंतु निश्चितच चेंडूचा अचूक टप्पा नव्हता. फुलटॉस बॉलला रन्स मिळतील 1 आणि या एका धावेने धावपुलक पुढे सरकेल. DS स्पोर्ट्स शेनवे संघाची धावसंख्या आहे ती तब्बल 20 धावा. 68 धावांपर्यंतचा प्रवास करायचा आहे. किती खास खळग्यांना सामोरं जावं लागेल, किती गतिरोधक लागले जातील हे गोलंदाजांना सांगावं लागेल. परंतु आतापर्यंतची बॅटिंग सांगून गेली. वाट बिल आपण नाही, सगळ्या काही गोष्टी अनुकूल पाहायला मिळतात. शॉट अर्थातच अर्जुन दिनकरने, परंतु थ्रो मध्ये क्वालिटी नव्हती. परिणामी 2 धावा मिळवल्या. मित्रांनो, संधी चहामध्ये विरघळणाऱ्या बिस्किट सारखी असते. एकदा का जास्त वेळ ठेवली की विरघळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून की काय, ही संधी तुमच्यासाठी सोनं करणारी असेल, तुम्हाला सोनं करावं लागेल. वेळ निघून गेली, कार्यक्रम संपला. यावेळी शॉर्ट पिच बॉल बाद 26 धावा धावपलकावर लागताना पाहायला मिळतील. श्याम पडबळ नावाचं वादळ जे पहिल्या षटकामध्ये आलंय ते मात्र घोंगावताना पाहायला मिळतंय. ती शमवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने चालू आहे. शॉर्ट पिच बॉल होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. श्याम पडबळ आपल्या नावाची दादागिरी दाखवत असताना या चेंडूवर आल्या 4 धावा. थँक्यू सो मच. वाटलं होतं ही मॅच कुठेतरी एकतर्फी पाहायला मिळेल, कारण बॅटिंग करत असताना तब्बल 67 धावा आणि त्यानंतर 68 धावांची गरज ठेवली होती शेनवे संघाच्या समोर. हो हो हो, आपण बघू शकाल गुडले स्पॉटवर हा चेंडू रिलीज केला डीपमध्ये. मयूर दिनकर वेगाने पोहोचला गेलाय. व्हॉट अ फिल्डिंग. निश्चितच फिल्डिंग म्हटली तर आम्हाला जॉन्टी रोडची आठवण येते आणि ज्या वेळा तुम्ही त्या पद्धतीने फिल्डिंग करताना तेव्हा तुम्ही यशाचं गमक ठरू शकाल. यावेळेस फिल्डिंग पाहायला मिळाली. असं आतापर्यंत केलेली बॅटिंग श्याम पडवळ सांगून गेली की या मॅच मध्ये टायगर स्पोर्ट्स आसनोली संघासाठी खूप मोठी डोकेदुखी ठरू शकतो की काय, हा प्रश्न या ठिकाणी उद्भवताना पाहायला मिळतोय.
स्वप्नवत सुरुवात करून दिली, परंतु एक छोटासा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन जाता है. या क्षणापासून जर टायगर स्पोर्ट्स आसनोली संघाने जर विकेट काढली तर मात्र पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक करायला वेळ लागणार नाही. परंतु श्याम पडबळ हो डिफेन्स शॉट केलाय आणि निश्चितच क्रिकेटमध्ये या फटक्याला महत्व आहे. तुमच्या धावसंख्येला आकाराने गती प्राप्त झाली असेल आणि प्रवास जर सोपा असेल, चेंडू राहिले असतील शिल्लक जास्त आणि धावा जर कमी असेल तर तुम्ही या फटक्याचा प्रयोग करू शकता. अनुमान आणि निष्कर्ष पॉझिटिव्ह पाहायला मिळतो शनवे संघाच्या बाजूने. सगळ्या दिशा मी तर म्हणेन ही नदीमाई म्हणजे खऱ्या अर्थाने या संपूर्ण परिसराला लाभलेलं वैभव आहे. ज्या ज्या गावाच्या बाजूने नदी जात असते ना ते गाव पूर्णपणे थंड असताना आशीर्वाद असतो देवाचा. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर या मॅचचा विचार केला तर शनवे संघाची धावसंख्या ती बिनबाद तब्बल 33 धावा. 16.50-00 ची सरासरी आतापर्यंत शनवे संघाने गाठलेली आहे. सुरुवात चांगली केली, मजबूत पाया रचला गेला आणि याच पायावर यशस्वी भिंत बांधण्याचं काम शनवे संघाचे खेळाडू योग्यरित्या करतायत. यस ड्रिंक्स ब्रेक यावेळेस मात्र होताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे मास्टर. हा फिल्डिंग लावायची आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यस आमच्या दळवी सरांचं सुद्धा या ठिकाणी वेगाने आगमन झालंय. सातत्याने आम्ही त्यांची रॉयल एंट्री बघतो आणि या ठिकाणी सुद्धा स्पर्धेला रॉयल एंट्री पाहायला मिळते. यस दळवी सर आपण आलात, सहर्ष स्वागत असेल. किती किती बॉलात 33 मध्ये नसतील. यस शनवे टीमची टोटल जर बघितली तर तब्बल 33 धावा आणि या 33 धावांपैकी श्याम पडबळ 11 चेंडूमध्ये 30 धावांची वादळी इनिंग साकारताना पाहायला मिळतोय. अश्वमेध दौडू लागलेत, आता मात्र लगाम लावावी लागेल. तेव्हा कुठेतरी त्या पागा लावल्यानंतर अश्वमेधना थांबवण्याचा प्रयत्न टायगर स्पोर्ट्स आसनोली संघाच्या समोर ठेवावा लागेल. येणारे अजूनही जवळपास 4 षटकं 24 चेंडू आणि शनवे संघाला जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. स्वतःच्या मेंदूला चेतना पोचवावी लागेल गोलंदाजाला आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. विकेट टेकिंग बॉलिंग एक मात्र अडसर दूर करावा लागेल. तो अडसर म्हणजे श्याम पडबळ. जणू काही ढग फुटलाय आणि ज्या पद्धतीने पाऊस जमिनीवर कोसळला जातो त्याच पद्धतीने धावफलकावर धावांची ट्रॅफिक इतकी काही जमा झाली आहे. कोणताही ट्रॅफिक हवालदार ती ट्रॅफिक जमा केलेली मात्र यावेळेस कमी करत नाही आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रवीणजी फडे सरांचं पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत असेल. वेलकम, आपण आलात, सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट आपण जाऊया मॅचकडे. लेग ब्रेक बॉलर समोर आणलाय कर्णधाराने. आपण बघतोय अनिल दिनकरला. आतापर्यंत एक हाती किल्ले लढवून आपला सामना, आपला संघ कुठपर्यंत विजयापर्यंत विजयाची पताका फडकावेल हे सांगितलं या खेळाडूनं. परंतु इतिहासामध्ये क्रिकेटमध्ये जर गेलो तर तुमचा इतिहास कारणीभूत ठरणार नाही. तुम्हाला ॲट दिस मोमेंट या क्षणाला काहीतरी करावं लागेल. कारण मी सातत्याने म्हणतो स्पर्धा गमावली तर तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8,760 तास 5,25,600 मिनिटे या स्पर्धेची तुम्हाला वाट बघावी लागेल. म्हणून की काय वाट बघणारे आतापर्यंत वाटच बघत राहिलेले आहेत. इट्स टाइम चेंज द टाइम. ही वेळ असेल तुमच्यासाठी वेळ बदलण्याची. वेळ बदलेल का? प्रयत्न तर चालू आहेत. आ देखिए जरा किसमें कितना है दम. एका बाजूला शेनवे, एका बाजूला आसनोली. राईट आंबोर द विकेट. लेग ब्रेक बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये असेल, डीप मध्ये मयूर दिनकर. झेल मात्र सुटला गेला. अटेम्प्ट होता, प्रयत्न केला, मार्ग सापडला नाही. झेल सुटलाय की मॅच सुटलेली आहे हे मात्र काही क्षण सांगून जातील. खूप मोठी चुकी पाहायला मिळते मयूर दिनकरच्या माध्यमातून. असं मनोजी साबळे थोडंसं कॉम्बिनेशन आमच्याकडे सुद्धा ठेवायचं आहे. आम्ही एकत्रित कमीत कमी 8 वर्ष सुद्धा ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून एकत्र भेटलो आणि आज मात्र कारण बनलं चेरवली प्रीमियर लीग. जेव्हा आपण मॅचकडे मयूर दिनकरच्या हातातनं चेंडू निसटलाय, धरणीला दान केला गेला आणि नक्कीच यावेळेस मात्र सांगत असताना 4 धावा. शॉर्ट पिच बॉल होता, ऑफ ड्राईव्ह सजवलाय. भगवान बांगरांचे प्रयत्न चालू आहेत परंतु झेल सुटला, 1 धाव मिळाली. या सातत्याने आज मात्र नशिबाच्या दिशा पूर्णपणे पाहायला मिळतील श्याम पडबळच्या बाजूने. जी सुरुवात केली ना, मनमोहक सुरुवात, क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि त्याचा आस्वाद सर्व क्रिकेट रसिकांना दाखवला श्याम पडबळने. परंतु असं म्हटलं जातं मित्रांनो, प्रत्येक मॅच तुम्हाला जिंकणं महत्त्वाचं आहे. क्रिकेट म्हटलं तर कोणती व्याख्या या ठिकाणी माफ केली जाणार नाही. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ क्रिकेटमध्ये पुन्हा येणार नाही. ही वेळ आहे, ही संधी आहे आणि या संधीचं सोनं तुम्हाला बनवायचं आहे. हेच मयूर दिनकर मनामध्ये थोडासा दडपण असेल, पश्चाताप असेल की जेल सुटलाय आणि तो खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली, एक सिंगल धाव काढली जाते.
यावेळेस ऑन साईडला हा फटका पाहायला मिळेल. निश्चितच डाबा स्टंपवर बॅट आणि पॅडच्या मधोमध चेंडू फेकला होता. तत्पूर्वी ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला डीपमध्ये शतरक्षक पाहायला मिळतो. एकच सिंगल धाव. आत्ता मात्र अस्ट्रोली संघ कल्पनेचा काहूर डोक्यामध्ये उठलाय. विचार करून जमणार नाही, फक्त कृती करावी लागेल. कारण हे मैदान तुम्हाला बोलून चालणार नाही, क्रियेविना वाचालता व्यर्थ असते असं सातत्याने म्हटलं जातं. म्हणून की काय, कर्तृत्वाचे डंके तुम्हाला बडवावे लागतील आणि तुम्हाला मॅचचा आउटपुट आमच्या प्रेक्षकांना दाखवावं लागेल. प्रेक्षकांच्या नजरा मात्र या महत्त्वपूर्ण मॅचकडे, कारण एका बाजूला लढतोय शेरवे तर एका बाजूला टायगर स्पोर्ट्स आसनोली. हो लेग ब्रेक बॉल, नॅचरली लेग ब्रेक पाहायला मिळाला, परंतु अंपायर निरीक्षण करतात आणि सांगत असताना यस इट इज अ वाईड बॉल. एक धाव मिळेल. एक प्रतिकूल परिस्थिती आल्यानंतर अनेक प्रतिकूल परिस्थितींना सामोरं जावं लागतं. ही अवस्था आज मात्र या मॅचमध्ये टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघाची पाहायला मिळते. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला आतापर्यंत शेनवे संघाने की एक सुद्धा विकेट या मॅचमध्ये गमावलेली नाहीये. म्हणून की काय कॉन्फिडन्स लेवल मी तर म्हणेन शिगेला पोहोचलेली असेल आणि बघता बघता आतापर्यंत वर्चस्व गाजवतोय डीएस स्पोर्ट्स शेनवे संघ. राईट अबोर द विकेट. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे. विकेट किपरची चपळाई पाहायला मिळाली. निश्चित चेंडू कलेक्ट केलाय आणि कमबॅक करतोय गोलंदाज अनिल दिनकर. सातत्याने फिरकीचा जादूगार आतापर्यंत ठरलाय. वेगावर स्वार होतो, वाऱ्याशी वार्तालाप करणारे चेंडू फेकले जात आहेत. आपण बघू शकाल या मैदानाचा विचार केला तर पश्चिमेला पूर्णपणे वारा फिरतोय आणि निश्चित ज्या वेळेला जर या मैदानाचा विचार केला पश्चिमेला वारा असेल आणि पश्चिम दिशेला जर स्ट्रायकिंग एंड असेल आणि जर तुम्हाला जर मोठे स्ट्रोक खेळायचे असतील समोर खेळला तर संकटांना सामोरं जावं लागेल. म्हणून की काय आडवे तिडवे फटके खेळून ही मॅच सजवावी लागेल आणि अस्नोली संघाला विकेट टेकिंग बॉलिंग हा एकमात्र ऑप्शन आहे. निश्चितच यावेळेस मात्र आवाज पोहोचला श्याम पडवलच्या कानापर्यंत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू मनोज साबळे. म्युझिक इज द पार्ट ऑफ लाईफ. यस, येणारे 19 चेंडू आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल शेनवे संघाला. पण म्हटलं जातं मित्रांनो मॅच आहे अनिश्चितीने भरले. न एक मेरा होगा न लाख तेरा होगा न तारीफ मेरी होगी न मजाक तेरा होगा. मत कर गुरूर इस क्रिकेट मॅच का एक दिन खाक मेरा ही होगा और एक दिन खाक तेरा ही होगा. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. कोणत्याही प्रकारची धाव घ्यायची चान्स नाही आहे. फलंदाज श्याम पडवळला. डॉट बॉल फेकला जातोय आणि टाकला जाणारा डॉट बॉल थोडीशी उसंत निर्माण करून देतोय. 3 षटकांचा खेळ पूर्णपणे संपुष्टात येतोय. अजूनही पूर्वार्ध संपले, उत्तरार्धाकडे वळतोय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी शेनवे संघाला 24 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि आपण बघू शकाल 18 चेंडू 24 धावा. यस, थोडीशी माफी मागेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम नाही. आपण लीग खेळतोय. जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची नोंद आपण घ्यायची आहे. नक्कीच सुपर ओव्हर. आपण बघू शकाल मेन स्क्रीनवर 18 चेंडू आणि 24 धावा. फिल्डिंग सजवत असताना टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघ. या टीमची टोटल जर शेनवे संघाची आपण बघितली तर तब्बल 44 धावा आणि याच 44 धावांपैकी श्याम पडवळ नावाचे वादळी खेळी इनिंग साकारली गेली. तब्बल 40 धावा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल पाहायला मिळतील. या संघाला गरज होती आणि आम्ही सातत्याने एक वाक्य तुमच्या समोर उच्चारतो. ना कद बडा ना पद बडा, मुसीबतों में जो खडा वही सबसे बडा. योग्य वेळेला योग्य गोष्ट घडणं क्रिकेटमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. आपण 4 गोष्टींना प्राधान्य देतोय. टी फॉर टीमवर्क, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टायमिंग. आणि यावेळी 4ही गोष्टी साधताना पाहायला मिळतोय शेनवे संघ. मयूर दिनकरला पुन्हा एकदा पाचारण केलंय गोलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज मयूर दिनकर शहापूरचा आणि अस्नोलीचा टायगर. राईट आर्म अराउंड द विकेट. हा प्रकार बॉल होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नशीब फोपावले की काय. 6 वेळा नशीब आपल्या हातात असतात, वाळू सुद्धा रत्न व्हायला वेळ लागत नाही. धन्यवाद. यस, ज्ञानेश्वरजी बांगर आमचे माऊली. माऊली विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आज माऊली मात्र या मॅचचा भरघोस आनंद घेत आहेत. हो यावेळेस पुन्हा एकदा चुकी केली.
कहा पर गलती कर बैठे मेरे दोस्त हे शहर तो नमक का शहर आहे. नक्कीच दिशा भरकटली गेली. आउटसाईड दी लेग स्टम्प्स. निश्चित एक धाव मिळेल. या व्यासपीठावर सन्माननीय रमेशजी फर्डे यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सहर्ष स्वागत असेल आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण टीम साकारली गेली. आणि चरवली संघाचे सर्व खेळाडू आज आम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत ना, त्या सर्व खेळाडूंना शिकवण्याचं काम रमेशजी फर्डे साहेबांनी केलंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. आणि एका व्यक्तिमत्वाने एक इतिहास रचला गेलाय की मी सातत्याने कौतुक करेल एन के भेरे सरांचं. यावेळी शॉर्ट ऑफ गुडले, शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टर बिग स्ट्रोक, परंतु बघू शकाल आसनोली संघ कुठेतरी गडबड करताना पाहायला मिळतोय. आम्ही समुद्राच्या आतमधील माशांची हालचाल बघितली, तिला कौशल्य प्रधानता असते, परंतु यावेळेस कौशल्य पाहायला मिळत नाही. हालचाल चालू आहे आणि हीच हालचाल आसनोली संघाची निगेटिव्हिटी पाहायला मिळते. आत्ता मात्र पुन्हा एकदा इच्छाशक्ती जागी करावी लागेल या मॅचमध्ये टायगर स्पोर्ट्स आसनोली संघाला. ओव्हरपिच बॉल होता, संधी होती श्याम पडवलसाठी, परंतु संधी गमावली. लेझी क्रिकेट यावेळेस पाहायला मिळतोय. सातत्याने लेझीनेस पाहायला मिळतोय. म्हणून की काय, क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट तुम्ही इझी घेऊ शकत नाही. जणू काही प्रत्येक सामना व्हेंटिलेटरवर ठेवला जातो आणि ज्या पद्धतीने डॉक्टर प्रत्येक वेळेला प्रयत्न करतात त्या पद्धतीने प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. हो नॅचरली लेग ब्रेक बॉल. असं फलंदाजाने केलेली चुकी. वाटलं होतं फलंदाजाला हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघून चाललाय, सोडून दिला चेंडू, परंतु अंपायर आमचे राम पाटोळे सर JP पॅनलमध्ये दाखल झाल्यापासून इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळतंय त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. अखेर परिवर्तन ही संसार का नियम आहे आणि हा बदल या चेंडूवर पुन्हा एकदा अपेक्षित बदलाची साक्ष देताना पाहायला मिळाला. डॉट बॉल कमबॅक करतोय गोलंदाज मयूर दिनकर. टाकले जाणारे डॉट बॉल आशा पल्लवित करताय टायगर स्पोर्ट्स आसनोली संघाच्या. धावसंख्या कुठेतरी स्थिरावली गेली. आत्ता मात्र समीकरण बदललंय. येणारे किती 12 बॉल 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी या षटक कंप्लीट झालंय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. DS स्पोर्ट्स शेनवे संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद तब्बल 51 धावा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही शेनवे संघाला 17 धावांची गरज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मयूर दिनकरच्या माध्यमातून. थोडंसं कमबॅक केलंय. सामना आपल्या हातातून निसटता पुन्हा एकदा सामन्याला आपल्यापर्यंत हाक मारली आणि पुन्हा एकदा बोलवून घेतलंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी या मॅचमध्ये शेनवे संघाला 17 धावांची गरज. हे 6 चेंडू निश्चितच पूर्णपणे भविष्य कळेल की हा सामना कोणाकडे ठरेल. नक्कीच आपण बघतोय खूप चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. वाटलं होतं 3 षटकामध्ये मॅच शेनवे संघाकडे गेली, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलं या मॅचमध्ये टायगर स्पोर्ट्स आसनोली संघानं. अर्थातच आसनोली संघाचा टायगर पुन्हा एकदा जागा झाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. एकंदरीत आपण विचार केला तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल शेनवे संघाला. गोलंदाजी मार्कवर कर्णधाराने दिलेला विश्वास पुन्हा एकदा सार्थकी लावण्यासाठी तयार गोलंदाज अवेश मान फ्रॉम टायगर स्पोर्ट्स आसनोली. काय घडेल या मॅचमध्ये. मॅच खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आंखों से आंखें मिलाते हुए पाहायला मिळतील. नजरेला नजर देऊन प्रत्युत्तर देण्यासाठी यावेळी ओव्हरपिच बॉल आहे, क्रॉस लाईन केलाय, ऑन साईडला फटका सुरेख आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार आल्यानंतर मनसुबे उधळून लावले गोलंदाजाचे. खोलवर टप्प्याचा चेंडू. थोडासा शॉट हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. नक्कीच मिनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हा फटका सजवला. 1 धाव मिळेल. या एका धावेने धावफलक भरकन वेगाने पुढे सरकलंय. 12 चेंडू 17 धावांची गरज असताना 7 धावा तर मिळाल्या. येणारे अजूनही 10 चेंडू आणि विजयासाठी या मॅचमध्ये शेनवे संघाला 10 धावांची गरज. 10 चेंडू 10 धावा. आत्ता मात्र हे 4 चेंडू सांगून जातील कोणाकडे ही मॅच असेल. मी तर म्हणेन शेवटचा चेंडू जोपर्यंत पडला जात नाही तोपर्यंत मॅचवर भाष्य करणं आमचे मॉन्टी सर म्हणतात मूर्खाचं लक्षण समजलं जातं. कारण क्रिकेटमध्ये अनिश्चितता पूर्णपणे दडलेली आहे. कोण जिंकेल सामना हे लवकरात लवकर सांगता येणार नाही. अवेश तयार. बॉल फेस करेल बॅट्समन. ओ हो क्या बात आहे. फलंदाज होईल बाद. क्रुशियल मोमेंटला लागलेला हा झटका.
पोलीस ठाणे क्राईम ब्रँचचे ऑफिसर्स PSI सन्माननीय निलेशजी मोरे साहेब, PSI सन्माननीय योगेशजी पाटील साहेब, सन्माननीय सतीशजी सावंत साहेब, आदरणीय गाडवे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी थोड्या वेळात आगमन होणार आहे. तत्पूर्वी या व्यासपीठावर ज्या व्यक्तिमत्वाने सकाळच्या सत्रामध्ये हजेरी लावली गेली, बोरिवली पोलीस ठाण्याचे सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. मेजर रेवान गोसावी साहेब, सन्माननीय लक्ष्मणजी तडवी साहेब, सन्माननीय सचिनजी गुडगे साहेब, आदरणीय गोविंदजी चारोस्कर साहेब, सन्माननीय कुणालजी संके साहेब या व्यक्तिमत्वानं पुनश्च एकदा आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रवीणजी मेजर यांच्या माध्यमातून आणि या व्यवस्थापन समितीच्या वतीनं शब्द सुमनाने सहर्ष आनंद स्वागत. जाऊ आपण मॅच केले. आणखी एक डॉट बॉल येतोय. यस मनोज सर, थोडं आम्हाला संधी द्यायची आहे. येणारे 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. हो हो हो, यावेळेस आपण बघू शकाल फाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग लेगला डीप मध्ये शतरक्षक आहे. धावा मिळतील केवळ 1. आत्ता मात्र येणारे 7 चेंडू आणि शेनवे संघाला अजूनही विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. हा चेंडू जर डॉट बॉल फेकला ना तर मात्र प्रेक्षकांच्या नजरा पुन्हा एकदा 2 डोळ्यांचे 4 डोळे करून ही मॅच बघितली जाईल. कारण हा चेंडू महत्वाचा आहे. हा चेंडू जर डॉट बॉल गेला तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव करण्याचं काम टायगर स्पोर्ट्स असलोली संघाच्या माध्यमातून केलं जाईल. येणारे 7 चेंडू आणि 9 धावा. स्ट्रायकिंगवर फलंदाज, या फलंदाजांना आतापर्यंत संपूर्ण मॅच आपल्या ताब्यात ठेवलेली आहे. असा या मॅचचा हिरो ठरतोय अर्थातच श्याम पडवळ. ओव्हरपिच बॉल होता, आपण बघू शकाल थोडेसे बॅकफुटवर आले. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 धाव मिळाली. सातत्याने एका धावेला महत्व आहे. आमच्या मेजर साहेबांनी मगाशी सांगितलं. कारण आहे राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला अनन्यसाधारण महत्व आहे. 1 धाव काढली गेली. समीकरण बनलंय. शेवटचे येणारे 6 चेंडू आणि DS स्पोर्ट्स शेनवे संघाला विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 8 धावा. आत्ता मात्र इथे इतिहास रचला जाईल का? सामना आठवेल आम्हाला फर्डेस. सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता. प्रयास तो करते मेरे दोस्त, क्योंकि सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता. यावेळेस बघावं लागेल कोण जिंकेल हा सामना. DS स्पोर्ट्स शेनवे की टायगर स्पोर्ट्स असलोली, दोनही बाजूने प्रयत्न चालू आहेत. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. 6 चेंडू 8 धावा. पहिले 3 चेंडू या संपूर्ण सामन्याचा निकाल आपल्या समोर मी तर म्हणे 90% जाहीर होईल. पहिले 3 चेंडू सांगून जातील हू विल विन दिस मॅच. अंपायर मात्र डोळ्यामध्ये तेल घालून आहेत. SJP पॅनलमध्ये ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं रॉयल एंट्री पाहायला मिळाली आमच्या राम पाटील सरांची. आणि अर्थातच या मॅचला मदत करण्यासाठी लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आमचे बेरे साहेब आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही कौतुक करू. अर्थातच या 2 अंपायरच्या माध्यमातून ही मॅच सजली जाते आणि tenniscricket.in च्या माध्यमातून तब्बल 194 देशांमध्ये ही स्पर्धा पोहोचली गेली. ही चरवली गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे, हा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि हा जिल्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आणि आम्हाला खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र राज्यामध्ये जन्माला आल्याचा सार्थ अभिमान आहे. कारण आम्ही म्हणतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच भूमीनं खऱ्या अर्थानं संस्कृती कशी असावी, संस्कार कसे असावे हे आम्हाला शिकवलंय. म्हणून की काय आम्ही सातत्याने या भारत देशात जन्माला आल्याचं सार्थ अभिमान आणि धन्यवाद व्यक्त करतो. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा. कसे विजय मास्टर येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. बॅक टू क्रिकेट. जाऊ आपण मॅच कडे. कोण जिंकेल हा सामना हे मात्र बघायला विसरू नका. प्रेक्षकांची गर्दी, मुंगीला सुद्धा यायला जागा नाही आहे. सगळ्यांच्या नजरा या मॅच कडे असतील. 6 चेंडू 8 धावा. पहिला बॉल फेस करेल श्याम पडवळ.
फुलटॉस बॉल ओ हो लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. अनिल दिनकरला पुन्हा एकदा हुलकावणी देऊन चेंडू निघून गेलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो चौकार. धन्यवाद. 52 धावांची वादळी केली. 50 धावा यावेळेस पूर्ण होत आहेत श्याम पडवळच्या. अर्धशतक कंप्लीट केलं. संघाला आवश्यकता होती आणि आवश्यकता या ठिकाणी पूर्ण करताना श्याम पडवळ. सासनोली संघाचा जर विचार केला तर आपण बघू शकाल थोड्या चुका, पण म्हटलं जातं मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही हारताना तेव्हा याच चुका जर बघितल्या ना तर कधी कधी आमच्या डोळ्यांवरचा आमचा विश्वास उडून जातो. एवढ्या मोठ्या चुका या क्रिकेटमध्ये होताना पाहायला मिळाल्या टायगर स्पोर्ट्स सासनोली संघाच्या माध्यमातून. सुटलेला झेल आपण बघितला आणि त्यानंतर मात्र लेझी क्रिकेट फिल्डिंगमध्ये थोडीशी मिसिंग होताना पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस आपण बघू शकाल एक धाव काढली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय. मयूर दिनकरच्या माध्यमातून अपील होती. फलंदाज यावेळेस संकटाला असेल परंतु निश्चितच पॉपिन क्रीजमध्ये पोहोचलाय फलंदाज. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेने DS स्पोर्ट्स शेनवे संघाची टोटल जर आपण बघितली 66 धावा. विजयासाठी अजूनही फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. येणारे चेंडू शिल्लक असतील 4. 2 चेंडू आणि 4 धावा हे जर समीकरण असतं तर सामना वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाला असता. परंतु 4 चेंडू 2 धावा. ओहो ऑन द राईज खेळला गेलाय आणि हा येतो स्ट्रोक्स. विजयाचा शंखनाद करणारा आदिशाही ताटात चौकार. विजयी फटका पाहायला मिळाला श्यामच्या बॅटमधनं. काय इनिंग साकारली गेली. कॉंग्रॅच्युलेशन. जिंकला. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.